नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आपण अत्यंत महत्त्वाचे 30 प्रश्न चालू घडामोडीच्या यामध्ये कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे? मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर कितव्यांदा देशातील सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेलं आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7व्यांदा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, निपह विषाणूविरुद्ध पहिली लस कोणी तयार केलेली आहे? निपह विषाणूविरोधी पहिली लस कोणी तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 10व्या क्रमांकावर पुणे शहराचा क्रमांक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग-ते विजेते झाले आहेत? कोणत्या राष्ट्राच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग-ते विजेते झाले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तैवान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे? जागतिक हवामान संस्थेच्या माहितीनुसार कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2023 हे जागतिक हवामानानुसार सर्वाधिक उष्ण म्हणजे 2023 हे वर्ष ठरलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर प्रभा आत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? डॉक्टर प्रभा आत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संगीत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर प्रभा आत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका होत्या? डॉक्टर प्रभा आत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या कोणत्या घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका होत्या? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे किराणा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात कोणता दिवस स्टार्टर ऑफ दिवस साजरा करण्यात येतो? भारतात कोणता दिवस स्टार्टर ऑफ दिवस साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 16 जानेवारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 18वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कुठे होणार आहे? 18वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कुठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमळनेर या ठिकाणी 18वे विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अमळनेर येथे होणाऱ्या 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? अमळनेर येथे होणाऱ्या 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर वासुदेव मुलाटे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो? भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 जानेवारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे? अयोध्यामध्ये बांधण्यात येत असलेल्या राम मंदिराची उंची किती फूट आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 161 मीटर आहे म्हणजे फूट आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत? देशात 2023 मध्ये सर्वाधिक वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यामध्ये झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महाराष्ट्र. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक किती वाघाचे मृत्यू झाले आहेत? 2023 मध्ये महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक किती वाघाचे मृत्यू झालेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 48. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे?
महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? देशात रस्ते अपघातात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तर प्रदेश हे काय आहे? देशामध्ये रस्ते अपघातात प्रथम क्रमांकावर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहोचलेले आहे? देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहोचलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडलेली आहे? आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंडोनेशिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महिला कैद्यांसाठी देशातील पहिली खुले कारागृह साकारण्यात येणार आहे. महिला कैद्यांसाठी देशात पहिले खुले कारागृह कुठे साकारण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे येरवाडा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ ठरलेली आहे? खालीलपैकी कोण भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वैशाली रमेश बाबू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO चे 28वे महासंचालक कोण बनलेले आहेत? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO चे 28वे महासंचालक कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रघु श्रीनिवासन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गांधी आयर्विन करार कधी झाला होता? गांधी आयर्विन करार कधी झालेला होता? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1931 साली गांधी आयर्विन करार झालेला होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण होती? भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण होती? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे धोंडो केशव कर्वे. ही महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती भारतरत्न पुरस्कार मिळवणारी होती. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डॉक्टर प्रभा आत्रे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे? जगात कोणत्या देशाचे सैन्य सर्वात कमकुवत आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे भूतान. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जल्लीकट्टू हा बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असतो? जल्लीकट्टू हा बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तामिळनाडू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवलेला आहे? खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे R प्रज्ञानंद. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहेत? भारताचे पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे हिरालाल सामरिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉचे नवे प्रमुख कोण बनलेले आहेत? रिसर्च अँड ॲनालिसिस विंग रॉचे नवे प्रमुख कोण बनलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवी सिन्हा. हे काय आहेत? रॉचे नवे प्रमुख बनलेले आहेत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 30 प्रश्न चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.